नमस्कार. श्री क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा सालाबाद वर्षीप्रमाणे याही वर्षी पौष पौर्णिमा 3 जानेवारी आणि 4 जानेवारी 2026 रोजी शनिवार आणि रविवारी संपन्न होत आहे. आणि या यात्रेच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ नागापूर हे दरवर्षी भाविक भक्तांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी, अडीअडचणी येऊ नये म्हणून यात्रेचं नियोजन करत असतात. आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून सर्व भाविक भक्तांची इच्छा होती की श्री क्षेत्र थापलिंग देवस्थानचं एक चांगल्या प्रकारचं मंदिर इथं उभं राहावं. म्हणून आपण गेल्या वर्षीपासून देवस्थानच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू केलेलं आहे. जवळपास 3 कोटी रुपये इतक्या खर्चाचं हे काम आहे. आणि आता आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला दगडी बांधकाम जे आहे ते 13 फुटापर्यंत बांधकाम घडीव दगडामध्ये पूर्ण झालेलं आहे. सभा मंडपाचं देखील स्लॅब लेवलला आता कॉलम वगैरे उभे राहून बीम वगैरे ते काम झालेलं आहे. आणि नजीकच्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये हे मंदिर पूर्ण होईल की दगडी बांधकाम हे जवळपास 20 फूट उंचीचं आणि त्यानंतर शिखराची उंची ही 40 फूट आणि त्यानंतर कळस असं साधारणतः आता आपण जिथं उभे आहोत इथपासून 65 फूट उंचीचं हे मंदिर होणार आहे. आणि हा डोंगर असल्यामुळं कुठूनही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लांबून त्याचं दर्शन होईल. आणि सभा मंडप देखील आकर्षक प्रकारचा राहील. काम होत असताना अनेक भाविक भक्त आपला फुलाची पाकळी म्हणून तिथं हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहात. आमच्या नागापूर ग्रामस्थांनी मानशी 2000 रुपयाप्रमाणे वर्गणी जमा करण्याचं काम चालू आहे. परंतु काम मोठं असल्यामुळं निधीची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. तर आमची आपणाला सर्व भाविक भक्तांना विनंती राहील की आपण अधिकाधिक कसा निधी देता येईल तो आपण द्यावा आणि हे काम आपल्याला वर्षभरामध्ये पूर्ण करता येईल. जसं रेलगाड्यांचे 2 दिवस शनिवार रविवार हे 3 आणि 4 जानेवारीला नवसाचे गाडे पळवलेले जातात. तर त्यासाठी उद्या 1 तारखेला टोकन काढण्याचं नियोजन इथं केलेलं आहे. देवस्थान ट्रस्टची आणि सर्वांची इच्छा की इथे काही प्रमाणामध्ये लग्न होत असतात. आता जो आपल्याकडे हॉल आहे 150 फूट लांब आणि 80 फूट रुंदीचा एवढा मोठा सभा मंडप आपण आता पत्रा वगैरे टाकून पूर्ण केलेला आहे. म्हणजे तो 12,000 स्क्वेअर फूटचा आहे आणि सर्वात मोठा आपल्या परिसरामधला तो हॉल आहे. त्याच्या भिंतींचं बांधकाम देखील आता यात्रा झाल्यानंतर सुरू होईल. आणि जे काही लोक आपलं विवाह या ठिकाणी ज्यांना करायचे असतील तर त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून आमचा प्रयत्न आहे का आपण लग्नांचं हॉल जो आहे त्याचं बुकिंग आपण सुरू करणार आहोत. आणि तो केल्यानंतर अतिशय कमी दरामध्ये हा गोरगरीब लोकांना सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आणि ते देखील आमचा प्रयत्न आहे. तर तो देखील आपण टेम्पररी आता इथे CCTV आहेत आपल्याकडे इथं बसवलेले काही कॅमेरे आहेत. तर त्याच्यामध्ये अजून किती वाढवता येतील ते आपण वाढू आणि ती देखील आपण सोय हे करू. आमची फक्त एवढीच विनंती आहे की गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे शक्यतो यात्रेला येताना वरती अंगावरती महिला वगैरे असतील सोनं नाणं जास्त प्रमाणामध्ये आपण घालून येऊ नये. कारण याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. हेतू कोणाचा वेगळा असू शकतो. त्यामुळं आपण आपल्या जे दागदागिने असतील त्यांना किंवा पाकिटमारी वगैरे जे होती तर पैसे वगैरे ठेवताना अशी इकडे तिकडे न ठेवता सुरक्षित आपल्याला कसा खिसा असेल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि गरजेपुरतेच पैसे वगैरे आपले सोबत आणावेत. बऱ्याच वेळा आम्हाला सोय अनुभव आला की अनेक लोकांची पाकिटं पडली त्याच्यामध्ये महत्वाची कागदपत्र कोणाचं पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे असतात. पैसे काढून घेतले जातात ते कुठेतरी टाकून दिले जातात. तर यासाठी देखील आणि आता सध्या ऑनलाईन पेमेंट वगैरे सिस्टीम आहे बहुतेक लोकांकडे आहे. तर आमची विनंती राहील का शक्यतो आपल्याला जेवढे कमीत कमी पैसे आपल्या खिशामध्ये आणता येतील गरजेपुरतं यात्रेपुरतं तेवढंच आपण आणावेत. बाकीचं आणि दागदागिन्यांच्या बाबत आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बाळगावी. आम्ही आमच्या पद्धतीनं पोलीस असतात
काही सिक्युरिटी आपण ठेवतो ते तर प्रयत्न करते, पण ज्यांनी त्यांनी देखील तशा पद्धतीनं, कारण आज सोनं काही स्वस्त राहिलेलं नाही. 1,40,000 रुपयाच्या पुढे तोळा झालेला आहे. आणि आपण जर यात्रेमध्ये दागदागिने घालून आलो तर असा अनुचित प्रकार झाला तर आपलं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, याची देखील सर्वांनी काळजी घ्यावी. जे मंदिराचं दगडी काम चाललेलं आहे, तर हा नांदेडवरून लांबून दगड आणलेला जातोय आणि या दगडाला 1,000 वर्षापर्यंत जरी काळ गेला तरी कुठल्याच प्रकारची अडचणी येणार नाही, इतका चांगल्या प्रकारचा टिकाऊ स्वरूपाचा दगड आहे. आणि जी पाठीमागची बाजू आहे तसं आपण याचं देखील चांगल्या प्रकारे सुशोभीकरण आपण करत राहू. थापलिंग यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शेवरेवडी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद म्हणून लोक हॉटेलमध्ये खातात, जाताना बरोबर पण सोबत घेऊन जात असतात. आणि स्पेशल म्हणजे जिलेबी आणि भजी. आणि या हॉटेल व्यावसायिकांनी आता स्टॉल लावायला सुरुवात केली आहे. इकडच्या बाजूने हॉटेल्स आहेत, इकडच्या बाजूने आहेत. आणि खोबरं भंडार याचे उधळण होते आणि खोबऱ्याबरोबर भंडारा आपण टाकतो आणि तो प्रसाद म्हणून खात असतो. पण मध्यंतरी आपण जो जेजुरीचा प्रकार पाहिला आणि त्याच्या सर्वांना खूप वाईट वाटलं की ज्यावेळी भंडारा उधळण्यात आला आणि त्याने पेट घेतला, म्हणजे काहीतरी भेसळयुक्त आहे. तर आम्ही देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शासनाच्या अन्न भेसळ विभागाला कळवलेलं आहे की आपण इथं येऊन नमुन्यांची तपासणी करावी. आणि जे विक्रेते आहेत त्यांना देखील आमची विनंती असेल की आपण शुद्ध जो भंडारा असेल तोच आपण खरेदी करावा. तुमची देखील फसवणूक कोणाकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि उद्या जर असं कोणत्या याच्यामध्ये जर भेसळीचं काय जर आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही अन्न आणि भेसळ प्रशासनाला कळवलेलं आहे की अन्न पदार्थावर कुठल्या प्रकारचा दुराडा उधळणार नाही याची देखील आपण दक्षता घेत आहोत. व्यावसायिकांची लगबग चालू आहे आणि ते आपल्या समोरच इथं बनवत आहेत. बाजूला व्यावसायिक बसतील, इकडून बसतील आणि मधून बरोबर पोल वगैरे राहून रस्ते चांगल्या प्रकारचे सर्व ठिकाणी करण्यात आले की जेणेकरून कुठं काय अडचण होणार नाही. तर हा एक आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा एक चांगल्या प्रकारचा सभा मंडप लग्न कार्यालयाच्या दृष्टीनं तयार करण्याचं काम या अंतिम टप्प्यामध्ये आहे. याची लांबी 150 फूट आहे, रुंदी देखील 80 फूट आहे आणि हा 12,000 स्क्वेअर फूटचा आहे. सर्वात मोठा हा मंगल कार्यालयाचा सभा मंडप असेल. समोरच्या बाजूला स्टेज आहे आणि हे काम आता जवळपास पुढच्या 1 महिन्यामध्ये जानेवारीमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि फेब्रुवारी पासून लोकांना इथं चांगल्या प्रकारची लग्न करता यावीत यासाठी चांगल्या अधिकाधिक सुविधा कशा देता येतील हे महत्वाचे. आणि घाट पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेच्या बाजूला बैल ज्या पद्धतीनं पळत असतात अशी ही धावपट्टी चांगल्या प्रकारची बनवण्यात आलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा घाट जर कुठला असेल तो थापलिंगचा घाट आहे. खाली जिथून गाडा सुटतो आणि इथे येऊन ज्यावेळी गाडा थांबतो तर ह्या घाटाची लांबी ही 550 फूट, 475 फूट एवढी. आणि एवढ्या लांबीचा घाट कुठे नाही. त्याचबरोबर आपण पाहताय का लोकांना चांगल्या प्रकारे गाडे पाहता यावेत यासाठी देखील चांगल्या प्रकारची भरावी दोन्ही बाजूने करण्यात आलेले आहेत. आणि त्याची देखील आता साफसफाई अंतिम टप्प्यामध्ये आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारे गवताचा वगैरे काही अडथळा होणार नाहीत. त्यामुळं भाविक भक्तांना किंवा गाडी पाहणाऱ्या पब्लिकला देखील आमची विनंती राहील की आपण सर्वांनी एका जागेवरतीच बसून गाड्या आपल्याला कशी पाहता येईल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.